नमस्कार. मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कधी कधी मधल्या वेळेमध्ये काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा होते आणि ते झटपटही झालं पाहिजे, तर अशा वेळेस आपण मसाला पापड बनवू शकतो. तर आज आपण मसाला पापड बघणार आहोत. चला तर बघूया. मसाला पापड बनवण्यासाठी इथे 2 पापड घेतले आहे. कोथिंबीर, कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो चिरताना यातील बिया काढून घेतल्या आहे व त्यानंतर याला बारीक चिरून घेतला आहे. बारीक शेव असलेलं फरसाण घेतलं आहे. यात थोडासा चिवडाही आहे. आता सर्वप्रथम पापडांना गॅसवर भाजून घेऊया. पापडांना भाजताना असं आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम हाय आहे, तर हाताला थोडंसं सांभाळून भाजायचं आहे व भरभर असं पलटून याला भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ पापड एका साईडला ठेवला तर तो जळू शकतो. तर अशा प्रकारे एक पापड शेकून घेतला आहे. आता दुसरा पापडही शेकून घेऊया. तर अशा प्रकारे व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे. पापड कुठेही कच्चा राहिला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आलटून पलटून याला चांगलं भाजून घेतलं आहे. दोन्ही पापड भाजून घेतले आहे. आता यावर टाकूया बारीक चिरलेला कांदा. असा मस्तपैकी पसरून टाकायचा आहे. त्यानंतर टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोतील बिया काढून घेतल्यामुळे यातील रस कमी झाला आहे व त्यामुळे पापडावर टाकल्यानंतर आपला पापड लवकर भिजरट होणार नाही व जास्त काळ कुरकुरीत राहील. यावर टाकूया बारीक शेव असलेलं फरसाण. असं पसरून टाकायचं आहे. पापडावर मला बारीक शेव टाकायची होती पण ती उपलब्ध नव्हती, म्हणून मी इथे फरसाण टाकत आहे. तुमच्याकडे बारीक शेव असेल तर तुम्ही तीही टाकू शकता. आता यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही बघू शकता पापड किती मस्त दिसत आहे. आता चवीसाठी इथे लाल मिरची पावडर मी थोडीशी अशी भुरकवून टाकणार आहे, ज्यामुळे खूप मस्त चव येते. तर दोन्ही पापडावर लाल मिरची पावडर टाकली आहे. थोडंसं मीठ असंच भुरकवून टाकूया. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मसाला पापड तयार आहे. खूप मस्त दिसत आहे, तेवढं चविष्ट बनलं आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.